मी तुम्हाला सांगत होतो केस गळणं थांबवण्यासाठी काय काय करणार आहोत. पाऊण कप पाण्यामध्ये 1 चमचा रूपदा मिसळून त्यात 3 चमचे वर्धिनीचा पॅक मिसळलेला आहे. हा पॅक आठवड्यातनं 2दा किंवा 3दा म्हणजे अल्टरनेट डे आपण वापरणार आहोत. 10 मिनिटे ठेवून पाण्याने धुवायचं आहे केस. याने तुम्हाला केस गळण्यावर निश्चित एक परिणाम साधलेला दिसेल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हेअरवर केसांवरती जेव्हा आपण हर्बल पॅक्स वापरत असतो त्यावेळेला हे हर्बल पॅक्स नियमित फक्त हर्बल पॅक्सच वापरत राहिलं तर केस चिकट होण्याची संभावना असते. म्हणजे केस गळणं थांबवायचे असतील तर या पॅक्सच्या बरोबरीनं शॅम्पू वापरणंही गरजेचं असतं आणि म्हणून आठवड्यातनं 2दा आपल्याला शॅम्पू करणं आवश्यक आहे. आणि केस जेव्हा झपाट्यानं गळायला लागले, तुमची टाळू तेलकट झालेली आहे, अशा वेळेला मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एकमात्र शॅम्पू जो तुमच्या केसांचा मित्र असू शकतो तो म्हणजे व्हॉल्यूम केअर शॅम्पू. हा व्हॉल्यूम केअर शॅम्पू वापरण्याची पद्धत मी पूर्वी पण सांगितलेली आहे, पण परत एकदा लक्षात घ्या. 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा शॅम्पू म्हणजे केस किती लांब आहे त्यानुसार तुम्हाला शॅम्पूचं प्रमाण ठरवायचंय. केस जर पुरुषां एवढे म्हणजे काना एवढे लांब असतील तर 1 कप पाण्याला 1 चमचा शॅम्पू. खांद्या एवढ्या लांब केसांसाठी 1 कप पाण्याला 1.5 चमचा शॅम्पू आणि कमरे एवढे लांब केस जर असतील तर 1 कप पाण्याला 2 चमचे शॅम्पू. हे शॅम्पूचं मिश्रण व्यवस्थित मिसळून तयार करा आणि या शॅम्पूच्या मिश्रणाचे 2 भाग करा. लक्षात असू द्या, पहिल्यांदा केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवा. मग पहिलं अर्ध सोल्युशन घ्या, केसांवर लावून मस्त सर्क्युलर मसाज करा. 2 मिनिटात केस धुवून टाका आणि परत एकदा उरलेलं जे शॅम्पू सोल्युशन आहे ते केसांवर टाकून हलकासा मसाज द्या. आता तुमचं असं लक्षात येईल की पहिल्या वेळेच्या तुलनेत आता शॅम्पूचा भरपूर फेस झालेला आहे. मग हा टाळूवरती हलका मसाज द्या आणि केस भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. ही शॅम्पू प्रोसिजर तुम्ही अडॉप्ट करायला सुरुवात केलीत की तुम्हाला आणखीन फरक जाणवायला लागेल. म्हणजे हा शॅम्पू झाल्यानंतर केस कोरडे पुसायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला सायंटिफिक कोम्बिंग करायचं आहे. या दोन्ही प्रक्रिया रेग्युलर सकाळी सुरू ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळी आता आपल्याला सायंटिफिक कोम्बिंग केल्यानंतर केसांवरती केस गळणं थांबवणारे एक पोषक जेल आपल्याला लावायचं. या जेलचं नाव आहे ट्रायकोकेअर जेल. मेथीचे दाणे अंकुरित करून त्या अंकुरांमधल्या अमायनो ऍसिड्स पासून तयार केलेलं हे जेल ही म्हणजे आयुर्वेदाची एक अतिशय उत्कृष्ट उपलब्धी आहे केस गळणं थांबवण्यासाठी. ही जेल हलका मसाज करून सायंटिफिक कोम्बिंग झाल्यानंतर 1 चमचा ट्रायकोकेअर जेल स्कॅल्पवर हलका मसाज करून लावायचा आहे आणि रात्रभर हे जेल असंच डोक्यावरती सोडायचं आहे. रात्रभरामध्ये ओव्हरनाईट क्रीम्स वापरून ज्याप्रमाणे त्वचा रिज्युव्हिनेट करता येते तसंच ट्रायकोकेअर जेल वापरून आपल्याला टाळू रिज्युव्हिनेट करता येते. म्हणजे ती पुनर्जीवित करता येते. पुन्हा नवीन केस तयार होणं, पुन्हा केसांची वाढ होण्यासाठी ट्रायकोकेअर जेल अतिशय उत्कृष्ट आहे. 1 चमचा ट्रायकोकेअर जेल केसांच्या मुळाशी मसाज करून लावा आणि मसाज केल्यानंतर रात्रभर हा केसांवरती सोडा. तुमचे केस गळणं प्रचंड प्रमाणात कमी झालेलं असेल. परत लक्षात घ्या, होम केअर अतिशय साधी आहे. 3/4 कप पाणी म्हणजे पाऊण कप पाणी, 1 चमचा रूपदा आणि वर्धिनी 3 चमचे. हा पॅक आठवड्यातनं 2दा. आठवड्यातले उरलेले दिवस व्हॉल्यूम केअर शॅम्पू तोही पाण्यात मिसळून वापरायचा आहे. केस धुवून झाल्यानंतर टॉवेल ड्राय करून सायंटिफिक कोम्बिंग सकाळी आणि संध्याकाळी असं 5 मिनिटे सायंटिफिक कोम्बिंग. संध्याकाळचं किंवा रात्रीचं सायंटिफिक कोम्बिंग झाल्यानंतर 1 चमचा ट्रायकोकेअर जेल आपल्याला केसांच्या मुळाशी हलका मसाज करून लावायचा आहे. आणि हे नियमित तुम्ही फक्त 1 महिनाभर करून बघा. महिनाभरात तुमच्या टाळूमध्ये आमूलाग्र बदल झालेला असेल आणि तुमचे केस गळायचं प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झालेलं असेल. घरच्या घरी जर केस गळणं थांबत नसेल तर माझ्या पर्सनल कन्सल्टन्सीसाठी तुम्ही आमच्या मुंबईच्या
पुण्याच्या, नाशिकच्या किंवा नागपूरच्या क्लिनिकमध्ये येऊ शकता. आमच्या नंबरवरती संपर्क साधा किंवा आमच्या ईमेलवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही निश्चित तुमच्या संपर्कात परत येऊ आणि केस गळण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, त्याच्या उपचारांसाठी पर्सनली तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येईल आणि तुमचे केस गळणं निश्चित कमी करता येईल. या पलीकडे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया, ॲलोपेशियाचे प्रकार, टक्कल अशा अनेक गोष्टी आपण बघणार आहोत.